चला आपण रामायणाकडे येणार आहोत। राम कथा सुनाते राम सकल गुण गाए। ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। ये रामायण पुण्य कथा श्री राम की। हम कथा सुनाते राम सकल गुण गान की। हम कथा सुनाते राम सकल गुण गान की। ये रामायण पुण्य कथा श्री राम की। ये रामायण पुण्य कथा श्री राम की। शरयू नदीच्या काठाला वसलेलं सुंदर असं नगर आहे। काय आहे? शरयू नदीच्या काठाला सुंदर असं नगर आहे आणि त्या नगराचं नाव आहे अयोध्या। त्या नगराचे राजे आहेत दशरथजी। त्यांना 3 राण्या आहेत, कौशल्या, सुमित्रा, कैकई। सगळ्या गोष्टींची अनुकूलता आहे, पण राजा दुःखी आहे, पुत्र नाही राजाला। एक दिवस राजा दशरथजी शिकार करण्यासाठी वनामध्ये गेले, अरण्यात गेले। दिवसभर फिरतात, श्वापद मिळालं नाही, शिकार मिळाली नाही, म्हणून थोड्या अंतरावर दाट पाल्याचा वृक्ष होता। काय? दाट पानांचा वृक्ष होता, तिथं लपून बसले। रात्र झाली, अंधार पडला होता। राजाला वाटलं, पण योग असा होता की तिथं कुणीही पशु पक्षी पाणी पिण्यासाठी आलेलं नाही। पण मध्यरात्री एक घटना घडली। आपल्या आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये बसवून काशी यात्रेला निघालेला श्रावण, सायंकाळ पासून तहान लागली मायबापाला। त्यानं विचार केला की एवढ्या अपरात्री आणि भयानक जंगलात लेकरू पाण्याच्या शोधात निघालंय। पण या श्रावण बाळाच्या आई वडिलांना वाटली तहान लागली होती, पण आपलं लेकरू पाणी कुठं शोधल एवढ्या रात्री, म्हणून आई बापानं सहन केलं ते दुःख, सांगितलं नाही आपल्या लेकराला। मध्यरात्री मात्र त्यांना खूप तहान लागली, सांगितलं। तेव्हा दोघही मायबाप म्हणतात, श्रावणा, सायंकाळ पासून तहान लागली रे बाळा, पण आमच्यासारखे निर्दयी मायबाप असतील का? लेकराला एवढा त्रास देणारे? तुझ्या खांद्यावर रात्रंदिवस आमचा बोजा आहे। एवढ्या भयानक जंगलात एवढ्या रात्री कुठे जाशील? कुठे पाठवावं? म्हणून तहानेचं दुःख सहन केलं बाळा, पण आता आमचा प्राण जातो असं वाटतंय, पाणी पाज बाळा। ती कावड घेतली, झाडाला लटकवली आणि श्रावण बाळ पाण्याच्या दिशेनं शोधात निघाला। तो तिथं आला,
ज्या तळ्यापासून थोड्या अंतरावर दशरथ राजा शिकार करण्यासाठी आलेले होते. श्रावणानं पाणी बघितलं, आनंद झाला या श्रावणाला. आणि आनंद झाल्यानंतर कमंडलू पाण्यात बुडवला. कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. कुणीतरी पशु पाणी पिण्यासाठी आला म्हणून अचूक शब्दवेधी बाण राजा दशरथाने सोडलाय. बाण शब्दवेधी बाण सोडण्यामध्ये राजा तरबेज होता. राजा दशरथजी शब्दवेधी बाण सोडण्यामध्ये राजे तरबेज होते. राजानं शब्दवेधी बाण सोडला आणि तो बाण श्रावणाच्या छातीमध्ये घुसला. श्रावणानं मोठ्यानं आरोळी दिली, आई बाण श्रावणाच्या छातीत गेला. राजा दशरथाच्या लक्षात आलं कुणीतरी या मानवाला बाण लागलाय. पळत पळत आले दशरथजी. दशरथजींनी पाहिलं गोरापान, काळ्या कुरड्या जटा विखुरलेल्या, डोळे फिरवत होता, आचके देत होता आणि लक्ष राजा दशरथाकडे गेलं. राजानं त्याला मांडीवर घेतलं, विचारलं कोण रे बाळा तू? श्रावण बाळ म्हणतो तुम्ही सांगा, तुम्ही कोण? काय म्हणतायत? तुम्ही सांगा, तुम्ही कोण? मी अयोध्येचा राजा दशरथ. दशरथ? हो बाळा, ऐकून होतो महाराज, खूप पराक्रमी आहात तुम्ही. आज काय पराक्रम गाजवला राजा? एका आंधळ्या माय बापाचा आधार संपवला. राजा, जन्म झालेल्याचा प्राण जात असतो. एक दिवस माझा प्राण जातो यासाठी मी रडत नाही राजा. कदाचित विधी लिखित माझा मृत्यू तुझ्या हातून होणार होता, त्याचं मला दुःख नाहीये. पण दुःख एका गोष्टीचं आहे, नैसर्गिक नियम असा आहे, मायबाप लेकराचं संगोपन करतात, लालन पालन करतात, त्याचे लाड पुरवतात. मला ते भाग्य नाही मिळालं राजा, कारण माझे मायबाप आंधळे आहेत. मी आंधळे मायबाप माझे लेकरासारखे सांभाळले राजा. काय म्हणतात श्रावण बाळ? मी माझे आंधळे मायबाप लेकरासारखे सांभाळले राजा. लेकरासारखे दोघांनाही दिसत नाही. सकाळी लवकर उठायचं, सगळ्यात आधी मी उठायचो. दोघांनाही दिसत नाही माझ्या माय बापांना. सकाळी उठायचं, कुठे खड्ड्यात पडतील, दोघांचा हात धरून न्यायचो. बघा श्रावण बाळ किती गुणी बाळ आहे, आपल्या आंधळ्या मायबापांना सांभाळतोय. दुपारचं भोजन, रात्रीचं जेवण, अंथरून पांघरून पाय चेपायचो झोप लागेपर्यंत आणि मग मी झोपायचो. काय करायचो? मी माझ्या आईबापाचे पाय चेपायचो, त्यांना झोप लागेपर्यंत आणि मग मी झोपायचो. आणि तेही सावध झोपायचं, कारण माझे आंधळे मायबाप आहे, कधी रात्री उठतील, कुठे पडतील. सावध झोपायचो. माझ्या आई बाबांनी एक दिवस मला सांगितलं, त्यांना काशी विश्वनाथाचं दर्शन करण्याची इच्छा झाली आणि इच्छा झाल्यानंतर मला सांगितलं, श्रावणा, पुन्हा माणसाचा जन्म नाही म्हणतात बाळा. आमची मरणाच्या आधी एकच इच्छा पूर्ण कर, आम्हाला काशी विश्वनाथाचं दर्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे, शेवटची इच्छा आहे बाळा. म्हणून या जन्मी काशी विश्वनाथाचं दर्शन व्हावं, तेवढी इच्छा पूर्ण कर बाळा. त्याच दिवशी निर्णय घेतला राजा. माझे आंधळे मायबाप कावडीत बसवले, त्यांना तहान लागली म्हणून पाणी घेण्यासाठी आलो.
घात केला राजा. पण आता माझी एक इच्छा पूर्ण कर. माझ्या माय बापाची काशी विश्वनाथाची दर्शन करण्याची इच्छा अपूर्ण राहिली. याचं दुःख नाही मला. मला या गोष्टीचं दुःख नाहीये राजा. दुःख एका गोष्टीचं आहे. येथून मला त्यांचं मरण दिसतंय. काय दिसतंय? मला इथून त्यांचं मरण दिसतंय. राजा, माझी आंधळी माय, आंधळा बाप पाय घासू घासू मरतील राजा. त्यांना ही बातमी कळाली ना, श्रावण गेला म्हणून पाय घासू घासू मरतील माझे मायबाप. माझ्या आंधळ्या माय बापांना पाणी पाजायचं वचन दे राजा. राजा दशरथजी म्हणतात, चुकलं बाळा, चुकलं बाळा माझं, क्षमा कर मला. राजा, मी क्षमा केली तुला, पण मरताना सांगतो माझे आंधळे मायबाप तुला क्षमा करणार नाही. श्रावणानं प्राण सोडला. जेव्हा श्रावणानं प्राण सोडला, धाय मोकलून राजा रडतोय. राजा दशरथजी कमंडलू पुन्हा पाण्याने भरला. मातृपितृ भक्त श्रावणाला राजा दशरथाने नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला आणि आंधळ्या मायबापांजवळ जाण्यासाठी निघाला. आंधळे मायबाप कावडीमध्ये बसलेले होते, त्यांना दिसत नाही आणि राजा बोलत नाही. बसलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी. जर कधी मी बोललो तर माझा आवाज ओळखतील. पाणी घ्या म्हणावं तर आवाज ओळखतील. तू कोण आहेस म्हणून विचारतील. काय उत्तर देऊ त्या मायबापांना? श्रावणाचे मायबाप म्हणतात, बराच वेळ झाला, अजून आपला श्रावण आला नाही घरी. वाघाच्याही डरकाळ्या आवाज येतात, वाघाच्याही डरकाळ्या त्या ठिकाणी ऐकू येत आहेत. भयानक जंगल आहे. काही कमी जास्त तर झालं नसेल आपल्या लेकराला, आपल्या श्रावणाला. अगं असं अभद्र बोलू नको. बाप म्हणतोय, अगं असं अभद्र बोलू नकोस. तो काशी विश्वनाथ आपल्या लेकराचं रक्षण करेल. आपण देवदर्शनाला चाललोय ना, तो काशी विश्वनाथ आपल्या लेकराचा सांभाळ करेल, आपल्या श्रावणाचा. खूप वेळ झाला श्रावणा, अपरात्री पाठवलं बाळा म्हणून रुसलास का रे आमच्यावर? तुला पाणी घेण्यासाठी पाठवलं, रात्री रुसलास का रे लेकरा? रुसलास का बाळा आमच्यावर? तुझा नाही दोष. कोण्याच मायबापानं लेकराला एवढा त्रास दिला नसेल. तेवढा त्रास आम्ही तुला दिलाय. तुझ्या खांद्यावर आमचा बोजा आहे रात्रंदिवस. एवढ्या भयानक जंगलात पाठवलं, आता नाही त्रास देणार. काय म्हणतात मायबाप, आता नाही त्रास देणार. पाणी पिण्याची इच्छा नाही, एक इच्छा आहे, मरायच्या वेळेला आमचा श्रावण आमच्या जवळ असावा. पाणी मिळालं नसलं ना बाळा तर निघून ये श्रावणा. पाणी पिण्याची इच्छा नाहीये आता. श्रावण तसा त्या ठिकाणी राजा हुंदके देऊन रडत होता. सगळं बळ एकवटून जेव्हा आक्रोश केला तेव्हा राजानं सांगितलं, आक्रोश केला त्या आंधळ्या माय बापांनी, दगडाला पाझर फुटेल असा. राजे दशरथजी पावलं टाकीत पुढे आले. म्हणावं लागलं, घ्या पाणी. राजाला म्हणावं लागलं, पाणी घ्या. बदललेला आवाज ओळखला. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही आणि पाणी घ्या म्हणता? बोलत का नाही? म्हणे, मी अयोध्येचा राजा दशरथ. तू का पाणी घेऊन आलास? आणावं लागलं. म्हणजे या भयानक जंगलामध्ये आमच्या लेकराला हिंस्र प्रशूने काही त्याच्यावरती हल्ला केला की काय? नाही मायबाप. जंगलातल्या पशुला दया असते. त्याच्यापेक्षाही खालच्या दर्जाचा पशु
निर्दयी जनावर अयोध्येचा पशु, या अयोध्येच्या पशुन, या अयोध्येच्या पशुचं नाव आहे राजा दशरथ. या दशरथ नावाच्या जनावरानं मारलं तुमचं लेकरू. काय राजा, अरे माय बापाच्या कंबरड्यात बुटा भरल्या लाता मारणारे लेकर जन्माला आले. नात्यानं मुलगा होता श्रावण, पण आधारानं आमचा मायबाप होता. आमचा मायबाप मारलास राजा. कामारीले बाळ श्रावणा, कामारीले बाळ श्रावणा, कामारीले बाळ श्रावणा. कामारीले बाळ श्रावणा, कामारीले बाळ श्रावणा. सांगे राजमजरा, सांगे राजमजरा, कामारीले बाळ श्रावणा, कामारीले बाळ श्रावणा, कामारीले बाळ श्रावणा. राजा दशरथजी म्हणतायत, आंधळ्या माय बापांनी राजा दशरथजीला सांगितलं की हे राजा, आमचं लेकरू श्रावण, अरे नात्यानं मुलगा होता, पण आधारानं आम्हा आंधळ्यांचा मायबाप होता. आमचा मायबाप मारलास, पुन्हा तोंड दाखवायला आलास राजा. आता आम्ही मरणार, पाणी सुद्धा पिणार नाही आणि प्राणही ठेवणार नाहीये राजा. लक्षात ठेव, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगाने मरतोय, तू तुझ्या पुत्राच्या वियोगाने मरशील. आता आमचं लेकरू पाणी पाजायला त्या ठिकाणी राहिलं नाही, तसं तुझं एकही पोर तुला पाणी पाजायला राहणार नाही राजा दशरथ. चिता रचली त्या राजा दशरथजीनं. श्रावण श्रावणा श्रावणा म्हणत म्हणत या आंधळ्या मायबापांनी प्राण सोडलाय. मावळला सादिस, मावळला सादिस, गेले सोडूने आदेश, गेले सोडूने असा देश.
माझ्या मायबापांनी श्रावण श्रावण म्हणत आपला प्राण सोडला, चिता रचली. दहन विधीचा कार्यक्रम संपला, पण अजून उजाडलं नव्हतं. राजा दशरथ घरी आले. दुःख होतं मनामध्ये. राजा विचार करत बसलेले होते. बरेच दिवस निघून गेले. या ठिकाणी विभांगडाचे पुत्र शृंग ऋषीला बोलवण्यात आलं. त्यांच्या द्वारा यज्ञाचं आयोजन केलं. अंतिम आहुती यज्ञ कुंडामध्ये टाकली. यज्ञ नारायण प्रगट झाले आणि त्यातून त्यांच्या हातामध्ये प्रसाद पात्र आहे. ते प्रसाद पात्र वशिष्ठजींच्या हातामध्ये दिलं. वशिष्ठजींनी दशरथजींना दिलं. त्याचे 3 भाग केले राजा दशरथजींनी आणि त्यांच्या 3ही पत्नींच्या हातावरती त्या ठिकाणी एक दिला कौशल्येला. 3 भाग केले त्या प्रसादाचे. एक दिलाय कैकईला, एक दिला कौशल्येला, दुसरा दिला सुमित्रेला आणि तिसरा दिला कैकईला. या कैकईच्या हातावरचं प्रसाद पात्र घारीने पडवलं. पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला. अंजनीने तोच विला, अंजनीने तोच विला, मारुद्र आले पोटी अंजनीच्या तपासाठी, मारुद्र आले पोटी अंजनीच्या तपासाठी. तो प्रसाद घारीने झडपला आणि अंजनी मातेच्या हातावरती त्या ठिकाणी नेऊन सोडला. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. मग या कौशल्य आणि सुमित्रेनं कैकईला अर्धा अर्धा प्रसाद दिला आणि त्या ठिकाणी 3ही जणी त्या ठिकाणी गर्भवती राहिल्या. म्हणून 3घींना कौशल्येला 1, सुमित्रेला 1 आणि कैकईला 2. एका ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे की कैकईला 1 आणि सुमित्रेला 2 आणि काही ठिकाणी कैकईला 2 आहेत. म्हणून कैकईला 2, सुमित्रेला 1 आणि कौशल्येला 1. भगवंताने तिथी निवडली. 9मी तिथी मधुमास पुनीत. आता भगवंत जन्म घेणार आहेत. आधी श्रीरामचंद्र प्रभू जन्म घेतील. 9मी तिथीला श्रीरामचंद्र प्रभूंचा जन्म झालेला आहे. बोलिये श्रीरामचंद्र प्रभू भगवान की जय. आणि आता भगवान कृष्ण त्या ठिकाणी जन्म घेणार आहेत. या ठिकाणी कंस, दंतवक्र आणि शिशुपाल यांचा फार सुळसुळाट झालेला आहे त्या ठिकाणी. आणि पृथ्वी मातेवरती भार झाला. पृथ्वी माता त्या ठिकाणी ब्रह्मदेवाजवळ गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. भगवान परमात्मा केव्हा अवतार घेतो? जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अवतार घेतात. पुढे ती गाय, ती पृथ्वी गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे ते गेली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, ओ ब्रह्मदेवा, काहीतरी करा.
खूप भार झालाय हो माझ्यावर, ते भार सोसवत नाही. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्यानंतर सांगितलं, आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका, मी अवतार घेणार आहे. इकडे कंसाची बहीण देवकी, देवक राजाची कन्या देवकी, कंस तिच्यावरती खूप त्या ठिकाणी प्रेम करायचा. चुलत बहीण होती, खूप प्रेम करायचा. तिचा विवाह आपले मित्र वसुदेवजी यांच्या सोबत करून दिलाय. आणि आता करून दिल्याच्या नंतर वसुदेवजी आपल्या बहिणीला स्वतः घेऊन जाणार आहेत रथावरती. सांगितलं सेवकांना, तुम्ही त्या ठिकाणी रथावर बसू नका, माझ्या बहिणीला मी स्वतः घेऊन जाणार आहे. घेऊन निघाले आपल्या बहिणीला. एवढ्या थाटामाटामध्ये त्या ठिकाणी वरात काढली. तेव्हा आकाशवाणी झाली की हे कंसा, तुझ्या बहिणीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. काय सांगितलं? तुझा वध करणार आहे. तेव्हा ऐकलं त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. कंस हसायला लागला. थोडा विचार करतो, माझ्या बहिणीचा 8वा मुलगा मारणार आहे, 8वा मारणार आहे ना मला, मग मी हिलाच मारून टाकतो. तेव्हा वसुदेवजी म्हणतात, म्हटले हे बघ, हिला मारू नको, श्री हत्येचं पातक लागेल तुला, हिला मारू नको. खड्ग उपसला मारण्यासाठी बहिणीला, तिला कारागृहामध्ये नेऊन ठेवलंय. आणि कारागृहामध्ये नेऊन ठेवल्याच्या नंतर सांगितलं की तुला 8वा मारणार आहे, आम्हाला जेवढे मुलं होतील त्या ठिकाणी तेवढे तुला आम्ही काय करू, देऊन टाकू. पहिला पुत्र झाला, कंसाला देऊन टाकला. काय वाटत असेल त्या आईच्या जीवाला? तिच्या समोर तिच्या लेकराला मारलं महाराज. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 6 मुलं या कंसानं मारलेली आहे. आणि 7वा गर्भ रोहिणी योग मायेने रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवला. आणि आता 8व्याचं प्रयोजन आहे. आता 8वा जन्माला येणार आहे. भगवान परमात्म्याचा जन्म होणार आहे. अरे ज्या माय माऊलीच्या पोटी साधारण बाळ जन्माला येणार असेल, ती माय माऊली किती सुंदर दिसते. मग जगाचा मालक जिच्या पोटी जन्माला येणार आहे ती किती सुंदर दिसेल. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता भगवान परमात्मा जन्म घेणार आहेत. देवकी माता त्या ठिकाणी गरोदर झाली. प्रसन्न वातावरण आहे. भगवान परमात्मा जन्माला येणार आहेत. अष्टमी तिथी, श्रावण महिना, सुंदर असं त्या ठिकाणी वातावरण झालेलं आहे. भगवान परमात्मा जन्माला येणार आहेत. सगळीकडे आनंदी आनंद आहे. श्री रामचंद्र प्रभू दिवसा 12 वाजता जन्म घेतात आणि कृष्ण भगवान परमात्मा रात्री कारागृहामध्ये त्या ठिकाणी जन्म घेत आहेत. भगवान परमात्म्याने कारागृहामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होत आहेत. बोलिए कृष्ण भगवान की जय. देवकी मातेने सांगितलं की देवा, चतुर्भुज रूपामध्ये तुम्ही प्रगट झालेला आहात. तुम्ही लहान व्हा. काय सांगितलं? तुम्ही लहान व्हा. वसुदेवजींना सांगितलं की तुम्ही मला इथे ठेवू नका, कुठे घेऊन जा? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला.
हो मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला काय सांगितलं मला कुठे घेऊन जा नंदाच्या घराला घेऊन जा टाळी वाजवून कन्हैयाचं स्वागत करा सर्वांनी वसुदेवजी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला घेऊन निघालेले आहेत यमुना नदीला पूर आलेला आहे आणि यमुना नदीला पूर आलेला असताना यमुना नदी गच्च भरून वाहते आहे कमरेपर्यंत पाणी आलं तोंडापर्यंत आलं भगवान परमात्म्याने आपल्या चरण त्या ठिकाणी आपले अंगुष्ठ यमुना नदीला लावले पाणी त्या ठिकाणी कमी झालं आणि वसुदेवजी कुठे घेऊन गेलेले आहेत गोकुळामध्ये घेऊन गेलेत आणि त्या ठिकाणी नंद बाबांच्या घरी कन्या जन्माला आलेली होती त्या कन्येला टोपलीमध्ये घेतलं आणि भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी ते कुठे आलेले आहेत मथुरेमध्ये आलेले आहेत आता इकडे नंद बाबाला त्यांच्या बहिणीने सांगितलं पाहिलंय की यशोदा मैयाला त्या ठिकाणी पुत्र झालेला आहे तिने सांगितलं ओ नंदराय अरे आपके घर छोटो सो प्यारो सो लाला भयो है जय हो बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय आनंदी आनंद आहे नंद बाबाने त्या ठिकाणी उत्सव साजरा केलेला आहे आपल्या घरी बाळ जन्माला आलं या नंद बाबांनी दान दिलेलं आहे भरभरून कोणाला गायी दिल्या कोणाला गायी दिलेल्या आहेत आणि कृष्ण भगवान परमात्म्याचा नामकरण सोहळा त्या ठिकाणी गोकुळामध्ये साजरा होत आहे बाळाला आता पाळण्यामध्ये टाकायचंय पाळणा इकडे समोर घेऊन या म्हणते थोडस